इकडे असं करा. कॅमेरा इकडे कसं उभा राहतं. समोरचं जे बॅक वॉटर दिसतंय ते राधानगरी धरणाचं आहे आणि खाली आहे ते सगळंच ठिकाण आहे. नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, मी अक्षय जगताप आज पुन्हा एकदा तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला घेऊन येत आहे. आजचा विषय आहे राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा. आजची ही सफर एक अचानक प्री प्लॅन कुठलाही नव्हता. अचानकच प्लॅनिंग ठरलं की आपल्याला आज राऊतवाडी बघायला जायचं आहे. तर मी आज हे तुमच्यासाठी सफर घेऊन येते राऊतवाडीच्या दिशेनं. मित्रांनो, हे जे पाठीमागलं तुम्हाला दिसतंय ना, हे आहे राधानगरी धरणाचं बॅक वॉटर. आपण इथनं व्लॉगला इथूनच स्टार्ट करतोय. आता मी राऊतवाडीपासून एक साधारणतः 1 किलोमीटर अलीकडे आहे. म्हटलं इंट्रोडक्शनला तुम्हाला आधी सांगावं. तर चला तर मित्रांनो, आजची सफर तुम्हाला कशी वाटते, आजचा सफर तुम्हाला अनुभवून देतो मी माझ्या व्हिडिओ. अक्षय आजीची जोडी या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसते. चला तर मग जाऊया पुढे. वेळ मित्रांनो, आताच 15 मिनिटाची सफर करून मी राऊतवाडी धबधब्यावरती पोचलो. हे राऊतवाडी धबधबा. तर आपण आलो फायनली आता राऊतवाडी धबधब्यावर. आपण म्हणणार जो धबधबा आहे त्या ठिकाणी आपण जाणार. तर या मग माझ्या पाठीमागे इकडे करून ते पाणी पाणी वगैरे घाण झाले होते ते जरा आता धुवून घेतलं. चला हे आमचे बंधू माझे तर कसं वाटतं आपल्याला ह्या ठिकाणी हे धबधबा जो दिसतोय पाठीमागे ते बघून तुम्हाला कसं वाटतं? अतिशय छान असं हे दृश्य आहे. सांभाळून मध्यंतरी ढगफुटीसारख्या दृश्य पडलेल्या पावसामुळे आपल्याला जो कट्टा होता तो पूर्णपणे खराब होऊन म्हणजे बर्बाद होऊन गेलेला आहे. आणि जे पूर्वीचं जे सौंदर्य याला होतं त्याला राहिलेलं नाही. आणि हे जी दरड इकडे कोसळलेली आहे, यापूर्वी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा अतिशय सुंदर असा हा नजारा होता. या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असायची. खूप म्हणजे खूप असं
का वो यही होता है, ज़िंदगी इसी पल में होती है और यहाँ ही होती है। खुश रहना है तो प्रेजेंट मोमेंट में जियो, वरना ना जियो यार। खूप असा सुंदर नजारा, खूपच छान. एका कॅमेऱ्याचा क्लिकमध्ये अध्यक्ष होणार. हे इकडे राव जाऊ त्याकडे सुटायला लागले रे. चल, खरं म्हणजे राऊतवाडी धबधब्याचं जे नुकसान झालेलं आहे, हां, निसर्गाचं हे जे परिवर्तनाचा नियम जे मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो, तोच हा नियम इथं बी लागू झाला आहे. जे काय नुकसान झालेलं आहे ते पर्यटकांसाठी भरून निघणारं नाही आहे, पण निसर्गानं जे बदल घडतो तो आपल्या चांगल्या भल्या कामासाठीच घडतो असंही मानलं पाहिजे आपण. दोन वर्षापूर्वी जो धबधबा होता, या ठिकाणी जी काय व्यवस्था होती चांगली येण्या जाण्याची, ती व्यवस्था आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. मागच्या पावसामुळे जे काय ह्याचं हे दरड वगैरे कोसळून नुकसान झालं आहे ते फार मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि याचाच फटका पर्यटकांना बसलेला आहे. आणि या ठिकाणी होणारी असंख्य तुफान गर्दी आता यंदा यावर्षी कुठेही दिसत नाही आपल्याला. सूर्य के साथ